मुंबईच्या वांद्रे कुर्ला संकुल म्हणजेच बीकेसी मधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटावा म्हणून MMRDA एक नवा निर्णय घेतलेला आहे। तो नवा निर्णय म्हणजे बीकेसी मध्ये असलेल्या 9.90 किलोमीटरचे जे सायकल ट्रॅक आहेत ते काढून घेण्याचा निर्णय घेण्यात आलेला। आपण जर पाहिलं तर उजवीकडे पदचारी मार्ग आणि डावीकडे सायकल ट्रॅक आहे। आपण त्या सायकल ट्रॅकवरून संपूर्ण आढावा घेतोय। खरं तर जर पाहिलं तर जी लाल रंगाची रेषा आहे किंवा लाल रंगाचा जो रस्ता आहे तो सायकल ट्रॅक आहे आणि त्याच्या बाजूला आपण जर पाहिलं तर हे पदचारी जे ते चालत येतात ते म्हणजे पादचारी एकंदरीत मार्ग आहे। आणि ह्याच्या उजव्या बाजूला जर पाहिलं तर 2 पदरी रस्ता जो आहे तो वांद्रे संकुलामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि तशीच परिस्थिती बाजूच्या रस्त्याची सुद्धा आहे। मागच्या अनेक दिवसांपासून सायनचा ब्रिज बंद झाल्यामुळे जे ते बीकेसी कनेक्टर वापरला जातोय, अवजड वाहनांना सुद्धा बीकेसी कनेक्टरवर वरून जे ती परवानगी दिली जाते। तसेच वांद्रे कुर्ला संकुलापासून ते डायमंड बोर्स मार्केट पर्यंत नेहमी जे ते एकंदरीत वर्दळीच्या वेळी म्हणजे सकाळच्या ऑफिसचा टायमिंग असो किंवा मग ऑफिस सुटण्याचा टायमिंग असो वेळ असो त्यावेळी गर्दी पाहायला मिळते आणि त्याच गर्दीला आणि त्याच वाहतूक कोंडीला आळा घालण्यासाठी आता MMRDA जो आहे तो हा निर्णय घेतलेला आहे। तब्बल 25 कोटी रुपयांचं कंत्राट देऊन जो आहे ते हे सायकल ट्रॅक काढण्यात येणार आहेत आणि रस्त्याचं जे आहे ते रुंदीकरण करण्यात येणार आहेत। पण आता ह्याच्यावरून राजकारण होणार का हा नवा प्रश्न आहे। कारण की ज्या वेळेस मंत्री आदित्य ठाकरे होते म्हणजे महाविकास आघाडीचं सरकार होतं त्यावेळेस जे ते या सायकल ट्रॅकचे काम करण्यात आलं होतं। आदित्य ठाकरे यांचा ड्रीम प्रोजेक्ट असं मानलं जात होतं आणि हजारो कोटी रुपये खर्च करून बीकेसीतील या संपूर्ण परिसरात 9.9 किलोमीटरचे सायकल ट्रॅक जे ते उभारण्यात आले होते आणि आता रस्त्याचा एकंदरीत वाहतूक कोंडी सुटावी म्हणून हे सायकल ट्रॅक काढण्यात येणार आहे। त्यामुळे आता या सायकल ट्रॅकवरून राजकारण रंगणार का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गजानन बाळापूरकर सह मी अजय माने, ABP माझा, मुंबई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।